ना कोणत्या पक्षाचा ना कोणत्या धर्माचा प्रभू श्रीराम मंदिर अयोध्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम हा सोहळा सर्व भारतीयांचा. निशिकांत भोसले पाटील. 22 जानेवारी रोजी श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे होणारा रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा हा कोणत्या पक्षाचा ना कोणत्या धर्माचा हा सोहळा सर्व भारतीयांचा. भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांचे वक्तव्य. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सांगली जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये व तहसीलमध्ये दाखवण्यात येणार असल्याची माहिती सांगली जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी दिली. या सोहळ्यानिमित्त उरुण इस्लामपूर येथे 22 जानेवारी रोजी यल्लमा चौक येथे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येणार असून त्या ठिकाणी शहरातील विविध समाजातील प्रमुख व कारसेवक यांच्या हस्ते महाआरती घेण्यात येणार असल्याची पाटील यांनी सांगितले. 496 वर्षानंतर प्रभू श्रीरामांची मूर्ती पुन्हा स्थापन होत आहे. हे भारतीय नागरिकांसाठी गर्वाची बाब आहे. हे दगडाचे मंदिर किंवा मूर्ती नसून हा सर्वांचा अभिमानाचा सोहळा आहे. कोणत्याही जातीचा ना कोणत्या धर्माचा ना कोणत्या पक्षाचा हा सोहळा सर्व भारतीयांचा सोहळा आहे. दिनांक 22 जानेवारी इस्लामपूर शहरातील या धार्मिक सोहळ्यामध्ये इस्लामपूर शहरातील विविध पक्षाचे प्रमुख समाजाचे प्रमुख हजर राहणार असल्याचे पाटील यांच्याकडून सांगण्यात आले. हर घर राम हर गाव अयोध्या या कार्यक्रमाचा उद्देश असून इस्लामपूर शहरातील बहुसंख्य नागरिकांनी या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन निशिकांत भोसले पाटील यांनी केले आहे. निशिकांत भोसले पाटील पत्रकारांशी बोलत असताना म्हटले, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासामार्फत अयोध्या येथे श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या प्राणप्रतिष्ठेसाठी हर घर राम हर गाव अयोध्या हे अभियान सांगली जिल्ह्यातील 725 गावामध्ये राबवण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्यानं 1 जानेवारीला उरुण ईश्वरपूर शहरामध्ये श्रीरामाच्या प्रतिमेचं शोभायात्रा आणि अक्षदा वाटप हर घरामध्ये अशा पद्धतीचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ग्रामीण भागामधील ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये श्रीराम जन्मभूमीच्या ठिकाणी श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचं थेट प्रक्षेपण त्या मंदिरामध्ये करण्यात येणार आहे. त्यानंतर त्या गावातील प्रमुख मंडळींच्या हस्ते समाजातील विविध स्तरातील प्रमुखांच्या सपत्नीक व त्या गावातील जे कारसेवक श्रीराम मंदिरासाठी 6 डिसेंबर 92 साली गेलेले होते त्या कारसेवकांच्या उपस्थितीमध्ये महाआरतीचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. उरुण ईश्वरपूर शहरामध्ये 22 जानेवारी 2024 रोजी यल्लमा चौकामध्ये श्री यल्लमा देवी मंदिराच्या समोर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. उरुण इस्लामपूर शहरातील 41 समाज राहत आहेत. त्या समाजाच्या प्रमुख मंडळींच्या सपत्नीक व कारसेवकांच्या उपस्थितीमध्ये महाआरतीचं आयोजन व जवळपास 10,000 लोकांना नागरिकांना त्या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचा लाभ या शहरातील सर्ववासियांनी घ्यावा असं आव्हान या निमित्ताने त्या ठिकाणी करत आहे. सांगली डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या.